धाराशिवमध्ये भाजप नेते भीमाशंकर हासुरेंकडून जळकोट या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। छत्री घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली। शिस्तबद्ध पद्धतीने छत्री वाटप व्हावं यासाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून हा कार्यक्रम पार पडलाय। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे। गेली कित्येक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली, मात्र धाराशिव जिल्ह्यातील जळकोट येथील भाजप नेते भीमाशंकर हासुरे यांनी मोफत छत्राचा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही पाहू शकता लोकांनी कशी झुंबड केली, गर्दी केली। स्त्री असतील, पुरुष असतील आणि लहान मुलं असतील, मोठ्या लोकांनी तब्बल अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त रांग लावली आणि छत्र्या घेण्यासाठी लोक इथं सकाळपासून दाखल झालेले आहेत। आपण आता लोकांशी संवाद साधूया। मामा किती वाजता आले होते छत्री घ्यायला? छत्री घ्यायला किती वाजता आले? छत्री घ्यायला सकाळपासून इथं जेवण करून इथं बसलो सभा ऐकत आम्ही। किती वेळ झाला लाईन मध्ये तुम्ही? झालं एक अर्धा तास झाला। अर्धा तास झालं। पाऊस नाही की आपल्याकडे? नाही पाऊस नाही, पण आता पुन्हा पाऊस येईल म्हणून अपेक्षा आहे ना। तर इथं सकाळपासूनच लोक लाईन मध्ये आहेत ती छत्री घेण्यासाठी आणि आता पुढील काळात पाऊस पडावा आणि त्यासाठी आम्ही छत्री घेत आहोत अशी भावना आता लोकांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन अविनाश नवगिरे समी, काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, जळकोट, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।